जेवढ्या लवकर SIP आपण सुरू करू त्याचा इथनं पुढे 20 वर्षांनी काय फायदा होऊ शकतो, म्हणजे जरा एक बेसिक याच्यातून आकड्यांमध्ये जरा सांगता येईल का? 100 रुपये आपण असे तसे खर्च करतो, तेच आपण दर महिन्याला 3,000 रुपये इन्व्हेस्ट करत गेलो, 15 वर्षात 14% जरी रिटर्न्स मिळाला ना तरी आपल्याला आपले इन्व्हेस्टेड व्हॅल्यू असेल फक्त 37 लाख आणि आपले 1,21 लाख होऊ शकतात. म्हणजे आपण ते म्हणतो ना, थेंबे थेंबे तळे साचे. SIP एक्झॅक्टली तेच आहे. म्हणजे एका छोट्या अमाऊंटने आपण कधी करोडपती होतो हे लोकांना कळत सुद्धा नाही. आणि 14% कन्सिस्टंट मिळतात रिटर्न. कसं आहे, चल 14 नाही, आता मी जे क्लायंटच्या माझ्या पोर्टफोलिओज मध्ये बघतीये, जरी मार्केट्स खाली आलेत तरीही 17 ते 22% मध्ये रिटर्न्स आहेत. म्हणजे डिपेंड तुम्ही कधी एंट्री केली आहे वगैरे. वर्स्ट टू वर्स्ट 14 नाही मिळणार, 12 मिळणार, पण FD पेक्षा 4% तर जास्तच असते ना रिटर्न्स आपले. परत टॅक्स एफिशियन्सी इकडे जास्त असते. सो एखाद्या 25 ते म्हणजे 20 ते 30% ब्रॅकेटवाल्यांना हे जे ऑप्शन आहे ते जास्त बरं पडतं.